नमस्कार. राज्यामध्ये जर बघितलं तर सोयाबीनचे मार्केट कोणत्या रेंजमध्ये आहे ते आपण जाणून घेणार आहोत. त्याचप्रमाणे यावर्षी सोयाबीनचे बाजारभाव कसे राहतील ते सुद्धा जाणून घेणार आहोत. राज्यामध्ये जर बघितलं तर जे सोयाबीनचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटलेले आहे. सरकारने सन 2024-25च्या हंगामासाठी सोयाबीनची MSP ₹4,992 प्रति क्विंटल जाहीर केली होती. तरी ऑक्टोबर 2024 ते मे 2025 या काळात संपूर्ण देशभर सोयाबीनचे जे दर आहे ते फक्त ₹4,100च्या आसपासच होते. म्हणजे जो दर होता MSP मिनिमम प्राईस ती ₹4,900 जवळपास होती. मात्र ₹800ने बाजारभाव जे आहे शेतकऱ्यांना कमी भेटलेला आहे. सोयाबीनचे सरासरी दर ₹4,100च्या आसपास होते. सरकारने MSP दराने फार काही सोयाबीन खरेदी न केल्याने शेतकऱ्यांनी ती कमी दराने व्यापाऱ्यांना विकली, अशी परिस्थिती सध्या झालेली होती. मुळात सोयाबीनचे दर त्यावरील तेलावर ठरत नसून ते ढेपेवर ठरतात. या ढेपेचा वापर पोल्ट्री व पशुखाद्य म्हणून केला जातो. जागतिक बाजारात भारतीय सोया ढेप व सोयाबीनच्या तुलनेत ब्राझील, अर्जेंटिनाच्या सोया ढेप व सोयाबीनचे दर कमी असल्याने भारताची निर्यात मंदावली आहे. त्यामुळे सोयाबीनचे बाजारभाव जे आहेत ते एक रेंजमध्येच आपल्याला पाहायला मिळत होते. मात्र जर मोठ्या प्रमाणात बघितलं तर जे आहे सोयाबीनचे दर हे तेलावर नाही ठरत. त्यामुळे हा जे मिसकन्सेप्शन आहे तो शेतकऱ्यांपर्यंत चुकीचं पोहोचत आहे की तेलावर जे आहे हे बाजारभाव ठरत नसतात तर ढेपेवर ठरतात. त्यामुळे ढेपेचे बाजारभाव अत्यंत महत्त्वाचे आहे. आता सध्या जर बघितलं तर जे आहे सरकारने मोठ्या प्रमाणात निराशा केलेली आहे. शेतकऱ्यांना जे आहे ते मिनिमम सपोर्ट प्राईजने सुद्धा त्यांनी सोयाबीन खरेदी केलेली नाही. शेतकऱ्यांना ₹4,000 सोयाबीन विकावी लागत आहे. मात्र वास्तविक सोयाबीनला ₹5,000 बाजारभाव सरकारनेच दिलेला आहे. मात्र तो सुद्धा मिळत नाही. एक अपेक्षा आहे की 4,500-5 हजाराच्या पुढे शेतकऱ्यांना बाजारभाव सध्या तर मिळाला पाहिजे. मागच्या वर्षी 2 वर्षापूर्वी सोयाबीनचे बाजारभाव 6,000च्या पुढे होते. सध्या 6,000 सोडा 4,000च्या 4,500च्या पुढेच बाजारभाव जाताना दिसत नाही. मोठी शोकांतिका काय आहे. सरकारने लवकरात लवकर जे या संदर्भात प्रयत्न करून बाजारभाव 6,000पर्यंत नेले पाहिजे. शेतकऱ्यांना आजचे दिन आलेच पाहिजे. धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे.